आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलिसांच्या शूरवीरांविषयी चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, ज्या वेळेस पोलीस भरती निघते, पोलीस भरती ज्या वेळेस निघते त्यावेळेस जास्त करून कॅन्डिडेट दोन प्रकारच्या पोस्टवर जास्त करून फोकस करतात। पहिली ती पोस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ ड्यूटी बघायला मिळते आणि दुसरी ती पोस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला आपले पॅशन दाखवावे लागते। तर मग तुम्ही जर कन्फ्यूज असाल की या दोघी पोस्ट मधून कोणती पोस्ट बेस्ट असेल तर मग ही व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच असणार आहे। तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल वर्सेस SRPF पोलीस कॉन्स्टेबल या दोन्ही पोस्ट मध्ये आपण बॅटल कंपॅरिझन, बेसिक कंपॅरिझन आपण बघणार आहोत, ज्याच्या थ्रू तुम्ही स्वतः डिसाइड करू शकता तुमच्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग की तुमच्यासाठी बेस्ट पोस्ट कोणती असू शकते। तर मग सर्वात आधी आपण या व्हिडिओमध्ये या दोन्ही पोस्ट विषयी बेसिक इन्फॉर्मेशन बघूया। तर मग सर्वात पहिली पोस्ट येते महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल। तर मग महाराष्ट्र पोलीस बनण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अप्लाय करावे लागेल। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाइन तुम्हाला अप्लाय करावे लागेल। त्यासाठी तुमची एज लिमिट 18 ते 28 वर्षाच्या अंतर्गत तुमची एज असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशनची जर गोष्ट केली तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे 12वी पास असणे गरजेचे आहे, म्हणजे 12वी तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचे आहे। आणि त्यानंतर पुढील प्रक्रियेची जर गोष्ट केली तर मग फिजिकल टेस्ट आणि रिटन एक्झामच्या नंतरच पुढील प्रक्रिया होते। तर मग तुम्ही जर फिजिकल टेस्ट आणि रिटन एक्झामिनेशन जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर क्लिअर करून घेता तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवले जाते। आणि याची ट्रेनिंग प्रोग्राम जर बघायला गेले तर हे पण बऱ्याच प्रकारचे कठीण ट्रेनिंग प्रोग्राम असते, कठीण ट्रेनिंग प्रोग्राम असते, ज्याच्यामध्ये आपल्याला 9 महिन्याची ट्रेनिंग आपल्याला बघायला मिळते। त्यात आपल्याला लॉ अँड ऑर्डर आणि पोलीस ड्युटी बद्दल चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेन केले जाते आणि ज्याच्यामध्ये आपली फिजिकल फिटनेस चांगल्या प्रकारे मेंटेन करणे हे पण आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा आपण स्पेशली ध्यान ठेवणे गरजेचे आहे। हे तर झाले महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल विषयी थोडी बेसिक इन्फॉर्मेशन। आता याच्यानंतर SRPF कॉन्स्टेबल विषयी बेसिक इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघून घेऊया। तर मग SRPF कॉन्स्टेबल बनण्यासाठी पण सेम प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, जसे की ऑनलाइन अप्लाय करा, त्यानंतर मग आपल्याला फिजिकल टेस्ट या ठिकाणी द्यावे लागते, फिजिकल टेस्ट नंतर रिटन एक्झामिनेशन या ठिकाणी क्लिअर करावे लागते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड थोडे वेगळे असते। तर मग याच्यामध्ये हाईट आणि चेस्ट मेजरमेंटसाठी आपल्याला या ठिकाणी वेगळी डिमांड या ठिकाणी मागितलेली आहे। जसे की आपल्याला पोलीस कॉन्स्टेबलच्या कंपॅरिझनला SRPF कॉन्स्टेबलमध्ये हाईट थोडी जास्त आपल्याला मागितली गेलेली असते, चेस्ट मेजरमेंट पण आपल्याला या ठिकाणी थोडी जास्त असते। यानंतर SRPF कॉन्स्टेबलची जर ट्रेनिंग प्रोग्राम जर बघायला गेले तर हे पण खूप कठीण असते, खूप म्हणजेच काय तर बऱ्याच प्रकारे कठीण असते, ज्यामध्ये त्यांना अँटी नक्षल ऑपरेशन्स आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी स्पेशल ट्रेनिंग दिली जाते। ही तर झाली या दोन्ही पोस्ट विषयी बेसिक इन्फॉर्मेशन। आता आपण यांचे कंपॅरिझन करून पाहूया। तर मित्रांनो, या दोन्ही पोस्टचे जर कंपॅरिझन करायला गेले तर दोन्ही पोस्टमध्ये आपल्याला लॉ एन्फोर्समेंट आणि पब्लिक सेफ्टी सारख्या मोस्ट इम्पॉर्टंट कामे आपल्याला दोन्ही पोस्टमध्ये आपल्याला बघायला मिळतात। या दोन्ही कॉन्स्टेबलला क्रिमिनल्स पकडणे, ट्रॅफिक सांभाळणे, पब्लिक ऑर्डर्स टिकवून ठेवणे यांसारखी कामे असतात। या दोघांच्या बेसिक ट्रेनिंग मध्ये दोघांना फिजिकल फिटनेस, गन हँडलिंग आणि बेसिक पोलीस ड्युटी बद्दल शिकवले जाते। यांच्यात जर की डिफरन्सची जर गोष्ट केली तर याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल सामान्यतः लोकल पोलीस स्टेशन मध्ये पोस्ट केले जातात। त्यात त्यांचे काम असते डेली लॉ अँड ऑर्डर्सला टिकवून ठेवणे, क्रिमिनल्स चौकशी करणे, लोकल कमिटी सोबत संवाद साधणे इत्यादी प्रकारचे काम पोलीस कॉन्स्टेबलचे असते। तसेच SRPF कॉन्स्टेबलची जर गोष्ट केली तर याच्यामध्ये आपल्याला स्पेशली ट्रेन केले जाते क्रॉम मॅनेजमेंट आणि गंभीर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनला सांभाळण्यासाठी, यासारख्या गोष्टींसाठी त्यांना स्पेशली ट्रेन केले जाते। हे एक प्रकारचे रिझर्व्ह फोर्स म्हणून काम करतात, ज्यांचा विशेष परिस्थितीमध्ये वापर केला जातो। म्हणजे SRPF कॉन्स्टेबलला ॲडव्हान्स वेपन आणि इमर्जन्सी रिस्पॉन्स यांसारख्या गोष्टींचे चांगल्या प्रकारे स्पेशल ट्रेनिंग दिली जाते, जी की सामान्य पोलीस कॉन्स्टेबलला जास्त करून बघायला नाही मिळत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि SRPF पोलीस कॉन्स्टेबल या दोन्ही कॉन्स्टेबल भूमिका आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, फक्त यांचे फोकस वेगवेगळ्या क्षेत्रांवर आधारित आहेत। जसे की सामान्य पोलीस कॉन्स्टेबल जास्त करून कम्युनिटी फोकस असतात, या कामांसाठी त्यांना स्पेशली ट्रेन केले जाते। तसेच SRPF कॉन्स्टेबलला हायर प्रेशर सिच्युएशन हाताळण्यासाठी प्रशिक्षित केले जाते।
तर हे तर झाले यांचे बेसिक कंपॅरिझन. आता यांची करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशा प्रकारे असते ते पण आपण या ठिकाणी बघून घेऊया. परंतु आपण पोलीस कॉन्स्टेबलची जर गोष्ट केली तर याच्यामध्ये पण आपण सिनियर पोझिशन पर्यंत पोहोचू शकतो, जसं की हेड कॉन्स्टेबल, त्यानंतर मग सब इन्स्पेक्टर आणि अजून पण याच्या पुढील जे काही पोस्ट आहेत त्या पोस्टवर आपण आपले हार्डवर्कच्या थ्रू किंवा कोणत्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या थ्रू आपण त्या टॉप लेवलच्या पोस्टवर पोहोचू शकतो. पोलीस कॉन्स्टेबलची जर आपण गोष्ट केली तर, तसेच SRPFची जर गोष्ट केली म्हणजे SRPF कॉन्स्टेबलची जर गोष्ट केली तर याच्यासाठी पण आपल्याला ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला बघायला मिळते. SRPF कॉन्स्टेबल मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे हार्ड वर्क करून तुम्ही स्पेशल युनिट मध्ये जाऊ शकतात किंवा हायर रँक जसे की कमांडंट किंवा स्पेशल इन्स्पेक्टर जनरल पर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. तर मित्रांनो, या दोन्ही ज्या काही पोस्ट आहेत पोलीस कॉन्स्टेबल आणि SRPF पोलीस कॉन्स्टेबल या दोन्ही पोस्ट महाराष्ट्र पोलीस फोर्सचे पार्ट आहेत. तर मग आता प्रश्न पडतो की या दोन्ही पोस्ट मधून आपण कोणत्या पोस्टची तयारी केली पाहिजे. तर मग लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला कम्युनिटी सर्व्हिस आणि दैनंदिन पोलिसिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर मग पोलीस कॉन्स्टेबल हे तुमच्यासाठी चांगल्या प्रकारचे पर्याय असू शकते. पण जर तुम्हाला ऍक्शन पॅकेज ड्युटीज आणि क्रिटिकल सिच्युएशन हाताळण्याची आवड असेल तर मग तुमच्यासाठी SRPF कॉन्स्टेबल ही पोस्ट तुमच्यासाठी अधिक सुटेबल ठरू शकते. पण माझे हे सांगण्यापेक्षा तुमचे वैयक्तिक इंटरेस्ट आणि करिअर गोल्सच्या अकॉर्डिंग तुम्ही डिसिजन घेतले पाहिजे. मी तर तुम्हाला या ठिकाणी बेसिक कंपॅरिझन या ठिकाणी या दोन्ही पोस्ट विषयी या ठिकाणी करून दाखवले आहे. तर मग तुम्हाला स्वतः डिसाईड करायचे आहे या व्हिडिओच्या नंतर की तुमच्यासाठी कोणती पोस्ट बेस्ट असू शकते. कारण तुम्हाला बेसिक कंपॅरिझनच्या थ्रू या ठिकाणी स्वतः तुम्हाला समजून गेलेलेच असेल की कोणत्या पोस्टमध्ये काय आहे, काय जॉब रोल्स आहे आणि यांची ट्रेनिंग प्रोसेस कशा प्रकारे असते आणि मग आपली इंटरेस्ट याच्या अकॉर्डिंग कोणत्या पोस्टमध्ये फिट होते हे पण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून गेलेले असेल. तर मग तुम्ही कोणत्या पोस्टची तयारी करण्याची सुरुवात करणार आहात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकतात. आणि पुढील व्हिडिओ तुम्ही कोणत्या टॉपिकवर पाहण्याची इच्छा राखत असाल ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकतात. चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी. चला तर मग तोपर्यंत गुड बाय. जय हिंद अँड जय भारत.